ओके. मोस्ट इम्पॉर्टंट एच-एस-सी बोर्ड क्वेश्चनवरती आज मी चर्चा करणार आहे. कारण भरपूर वेळा असं झालं की जे मी काढलेले आहे क्वेश्चन्स, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. ह्या क्वेश्चन्स असं आहेत की ते 100% 99% तुमचं बोर्ड एक्झाममध्ये विचारलं जातं. कारण ज्यावेळी मी क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केलं, त्या क्वेश्चन पेपरवरून असं आपल्याला एक निष्कर्ष मिळाले की त्याच्यावरून 100% 100%पेक्षा म्हणण्यापेक्षा 99% हा क्वेश्चन्स बोर्ड एक्झाममध्ये यायलाच पाहिजे. तसलं क्वेश्चन मी काढलेलं आहे. त्या क्वेश्चन्स काही टॉपिकवर इथे दिलेले आहेत. त्या टॉपिक तुम्ही पण व्यवस्थित अभ्यास करा. बघा तुम्हाला काय वाटते. सॉलिड स्टेट हा टॉपिक जरी तुम्ही घेतलं तर त्या टॉपिकमध्ये फक्त काही क्वेश्चन्स असं आहे की त्या टॉपिक तुम्ही जर केलं, त्या टॉपिकमध्ये जे काही मी क्वेश्चन सांगतो त्या क्वेश्चन्स जरी तुम्ही अभ्यास केलं तर तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. तर पहिला टॉपिक आहे आपलं सॉलिड स्टेट. तर त्या टॉपिकमध्ये आहे पहिला एक क्वेश्चन आहे. तर व्हॉट इज द डायमॅग्नेटिक सबस्टन्स, म्हणजे सिंगल मार्काचं जे क्वेश्चन्स आहेत त्यातलं जर घेतलं तर आपण व्हॉट इज द डायमॅग्नेटिक सबस्टन्स. एक मिनटं हे पुसून घेतो. व्हॉट इज द डायमॅग्नेटिक सबस्टन्स हा क्वेश्चन्स येऊ शकते. कारण हा एक सिंगल मार्काचा क्वेश्चन आहे. हा सुद्धा येऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरं एक आहे व्हॉट इज द पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. सेम क्वेश्चन आहे, फक्त तर डायमॅग्नेटिक जागी पॅरामॅग्नेटिक. हा दोन्ही क्वेश्चन्स पैकी कुठला तरी एक क्वेश्चन 100% एक्झाममध्ये येते. हे व्यवस्थित फक्त डेफिनेशन लिहायचं आपल्याला. व्हॉट इज द डायमॅग्नेटिक सबस्टन्स किंवा व्हॉट इज द पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. हा झाला सिंगल मार्काचा. आता 2 मार्क्सचं काही क्वेश्चन्स आहेत, जे 2 मार्क्सचं क्वेश्चन जरी तुम्ही केलं तर ते सुद्धा इथं येते क्वेश्चनमध्ये. एक्सप्लेन विथ डायग्राम व्हॅकन्सी डिफेक्ट. एक्सप्लेन विथ डायग्राम. जे आपलं व्हॅकन्सी डिफेक्ट आहे त्या व्हॅकन्सी डिफेक्ट कसं एक्सप्लेनेशन करायचं आपल्याला. डायग्राम विथ व्हॅकन्सी डिफेक्ट्सबद्दल पूर्ण माहिती लिहायचं आहे. व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय, त्याचा डायग्राम कसा येते ते आपल्याला व्यवस्थित इथं लिहायचं आहे. ते झाल्यानंतर दुसरं एक सेम क्वेश्चन आहे. एक्सप्लेन विथ डायग्राम फ्रँकेल डिफेक्ट. हा दोन्ही व्यवस्थित वाचून घ्या. फ्रँकेल डिफेक्ट हा दोन्ही क्वेश्चन्स जर तुम्ही व्यवस्थित वाचला तर दोन्हीपैकी टोटल 3 आहेत. त्या 3पैकी हा 2 वाचून घ्या. ह्याच्यातलं व्हॅकन्सी असू दे किंवा फ्रँकल असू दे, 100% हमखास त्याच्यामध्ये यायलाच पाहिजे क्वेश्चन. त्याच्यानंतर नेक्स्ट एक क्वेश्चन पाहायला गेलं तर डिस्टिंग्विश बिटवीन द क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. डिस्टिंग्विश बिटवीन द crystalline and amorphous substance. हा एक इथं फक्त आपल्याला डिफरन्स लिहायचा आहे. व्हॉट इज द क्रिस्टलाइन सॉलिड, व्हॉट इज द अमॉर्फस सबस्टन्स. त्याचा पहिल्यांदा तुम्हाला डेफिनेशन लावावं लागते. त्याच्यानंतर त्याचं प्रॉपर्टी रिलेटेड पॉईंट्स लिहावं लागते. त्याच्यानंतर काही एक्झाम्पल तिथं लिहावं लागते. अमॉर्फस सबस्टन्स कुठले येणार आहे. त्याच्यानंतर क्रिस्टलाइन सॉलिडचं एक्झाम्पल लिहायचं आहे. ते आपल्याला लिहायचं आहे. तेवढं लिहिलं तर ते 2 मार्कासाठी तुम्हाला कमीत कमी 4 पॉईंट्स त्यात लिहावं लागतं. तेवढं तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आता 3 मार्काचा क्वेश्चन जर तुम्ही बघितलं तर 3 मार्कासाठी बघा कुठले येणार आहे. तर 3 मार्कासाठी तर पहिला क्वेश्चन आहे त्यातलं. पहिला क्वेश्चन घ्यायचं म्हणलं तर कॅल्क्युलेशन ऑफ द पॅकिंग इफिशियन्सी फॉर BCC लॅक्टिस. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारलं जातात त्याच्यामध्ये. कॅल्क्युलेशन ऑफ द एक्झाम कशावर असणार आहे तर कॅल्क्युलेशन ऑफ पॅकिंग इफिशियन्सी. जे पॅकिंग इफिशियन्सी असतात क्रिस्टलाइन मॉलिक्युलचं, त्या पॅकिंग इफिशियन्सीवरती एखाद्या तुम्हाला एक्झाम्पल येते फॉर द BCC लॅक्टिस. ह्याच्यावरती व्यवस्थित वाचून घ्या प्रॉब्लेम्स जे पॅकिंग इफिशियन्सीवर आहेत.
त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन म्हणजे एक्सप्लेन द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. तर नेक्स्ट एक क्वेश्चन बघितलं तर एक्सप्लेन द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज दॅट इज. तर मॅग्नेटिक प्रॉपर्टीजमध्ये किती येतात टोटल, तर त्याच्यामध्ये 2 आहे. एक आहे पॅरा, डाय अँड फॅरोमॅग्नेटिक. ह्या तिन्हीपैकी कुठलेही एक येतात, व्यवस्थित वाचून घ्या. पॅरा असू दे किंवा डाय मॅग्नेटिक असू दे किंवा कुठलं अजून एक फॅरोमॅग्नेटिक. ह्या तिन्हीपैकी कुठलं तरी एक वाचायचं असतं. कारण मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे. पॅरा म्हणजे काय असते, डायमॅग्नेटिक म्हणजे काय असतं आणि फॅरो म्हणजे काय असतं, तुम्हाला सिम्पल तिथं लिहायचं आहे. एक्सप्लेन विथ मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. हा एक झालं. आणि शेवटचं एक लास्ट क्वेश्चन. अजून भरपूर क्वेश्चन्स आहेत पण ते काय एवढं इम्पॉर्टंट नाही. शेवटचं एक क्वेश्चन आहे ह्याच्यातलं, एक्झाम्पल ऑफ अमॉर्फस अँड द क्रिस्टलाइन सॉलिड. हे थोडं व्यवस्थित वाचून घ्या. कारण तुम्ही सॉलिड स्टेट टॉपिक तुम्ही स्टडी करता म्हटलं तर तुम्हाला यायला पाहिजे की एक्झाम्पल ऑफ द क्रिस्टलाइन कंपाऊंड किंवा मॉलिक्युल्सचं एक्झाम्पल कुठले येतात. त्याच्यानंतर अमॉर्फसच्या एक्झाम्पल कुठले आहेत ते तुम्हाला थोडक्यात माहिती पाहिजे. क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस सबस्टन्स मीन्स एक्झाम्पल ऑफ द क्रिस्टलाइन अँड द अमॉर्फस सबस्टन्स. एवढं जे पॉईंट्स आहेत तेवढं वाचून घ्या. पाहिजे असेल हा स्क्रीनशॉट काढून घ्या. ह्याच्यात आतापर्यंत मी किती क्वेश्चन सांगितलं तुम्हाला, सिंगल मार्कचं 2 क्वेश्चन, 2 मार्काचा 3 क्वेश्चन, 3 मार्काचा 3 क्वेश्चन, किती झालं टोटल 8 क्वेश्चन्स आहे. व्यवस्थित वाचून घ्या. ओके. तर पुढचा टॉपिक घेऊया आपण सोल्युशन ह्या टॉपिकवरती. ओके. सोल्युशन टॉपिक जर तुम्ही घेतलं तर सोल्युशनमध्ये कुठले येणार आहे आपल्याला, सिम्पल डेफिनेशन जे आहेत. डिफाईन द हायपोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन हे 2 आहेत ते थोडं व्यवस्थित वाचून घ्या. डिफाईन द हायपोटोनिक अँड द हायपरटोनिक सोल्युशन. हा 2 सिंगल मार्काचा क्वेश्चन्स आहे. हा क्वेश्चन्स तिथं येऊ शकतात. हे थोडं व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यानंतर अजून एक सिंगल क्वेश्चन म्हणजे व्हॉट इज द आयडियल गॅस इक्वेशन. व्हॉट इज द आयडियल गॅस इक्वेशन. ह्याच्यावरती सुद्धा जे सिम्पल डेफिनेशन लिहायचं आपल्याला. फक्त त्यांनी काय विचारलं होतं, व्हॉट इज द आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन आहे त्याचं फक्त लिहायचं आहे आपल्याला. सिंगल मार्क कितीचं दिले तुम्हाला इथं 1 मार्क. तर 1 मार्क जेवढं लिहायचं आहे तेवढं त्यात लिहावं लागतं. ओके. तर आता पुढचा आहे 3 किंवा 4 मार्काचा क्वेश्चन. जर आपण पाहिलं गेलं तर त्याच्यामध्ये क्वेश्चन्स आहे. पहिला क्वेश्चनच आहे आपलं, डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर. ह्याच्यात तुम्हाला माहिती असेल तर टोटल 3 डेरिवेशन आहेत, 3 डेरिवेशन्स आहेत. तर पहिला डेरिवेशन कुठलं आपल्याला, एक तर आहे लोअरिंग ऑफ द वेपर प्रेशर आहे, लोअरिंग ऑफ द वेपर प्रेशर आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन आहे. त्याच्यानंतर सीचं एक आहे फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. हा 3 पॉईंट्स आहेत. डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर. तुम्हाला लोअरिंग ऑफ द वेपर प्रेशर असू दे किंवा बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन असू दे किंवा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन असू दे, हा तिघांचा एक सेपरेट डेरिवेशनच आहे. हा तिन्ही डेरिवेशन व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यानंतर ह्याच्यात एक लास्ट एक क्वेश्चन्स आहे दुसरं 3 किंवा 4 मार्कासाठी. व्हॉट आर द आयसोटोनिक सोल्युशन, गिव्ह द एक्झाम्पल. हा सुद्धा भरपूर वेळा क्वेश्चन्स विचारलेले आहेत. व्हॉट आर द आयसोटोनिक सोल्युशन, गिव्ह द एक्झाम्पल. हा सुद्धा भरपूर विचारलेले क्वेश्चन्स आहेत. तर हा क्वेश्चन सुद्धा व्यवस्थित वाचून घ्या. तर परत एकदा सांगतो, ह्याच्यामध्ये काय काय विचारलं आपल्याला. सिंगल मार्कासाठी हायपोटोनिक अँड हायपरटोनिक सोल्युशन डेफिनेशन वाचा व्यवस्थित, आणि आयडियल गॅस इक्वेशन सिंपल याचं PV = nRT येते ते फक्त इथं लिहायचं आपल्याला. आणि 3 आणि 4 मार्काचा क्वेश्चन जर पाहायला गेला तर 3 एक्सप्रेशन आहे.
लोअरिंग ऑफ द वेपर प्रेशर आहे, त्याच्यानंतर बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन आहे, त्याच्यानंतर फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन आहे. हा तिन्हीपैकी कुठल्या तरी एक 100% ह्या टॉपिकमध्ये येतात. हे थोडं व्यवस्थित वाचून घ्या. आणि लास्ट एक क्वेश्चन ह्याच्यावर पाहिलं गेलं तर व्हॉट आर द आयसोटोनिक सोल्युशन, गिव्ह द एक्झाम्पल. हा सुद्धा 3 मार्कासाठी विचारलेले क्वेश्चन्स आहेत, व्यवस्थित वाचून घ्या. ओके, तर पुढं आपण नेक्स्ट टॉपिकवर जाऊया. तर नेक्स्ट टॉपिक आहे आयोनिक इक्विलिब्रियम. आपलं आयोनिक इक्विलिब्रियम हा टॉपिकसुद्धा थोडा मोठा आहे आणि हा टॉपिकमध्ये टोटल मी 6 क्वेश्चन काढलेले आहेत. तर त्या 6 क्वेश्चन्स असं आहे की फार महत्त्वाचं क्वेश्चन आहे, कारण हा टॉपिक सध्या तुम्हाला नवीन आहे, कारण हा अगोदर 11वीला होतं. सध्या तुम्हाला 12वीला टाकलेले आहेत, म्हणजे 12वीला ॲडिशन केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा भाग म्हणजे पहिला आहे डिफाईन pH अँड pOH. डिफाईन pH अँड pOH. कारण हा टॉपिकमध्ये असं आहे की pH म्हणजे काय, pOH म्हणजे काय, बफर सोल्युशन्स वगैरे काय असतात, त्याच्यानंतर अम्फोटेरिक नेचर ऑफ द वॉटर काय आहे नेमकं, आणि प्रॉब्लेम बेस्ड ऑन कॅल्क्युलेशन ऑफ द सॉलिबिलिटी प्रॉडक्ट आणि pH वरती. त्याच्यानंतर एक्झाम्पल ऑफ द वीक ॲसिड, वीक बेस, स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस. जे काही पार्ट्स आहेत काही ते फार महत्त्वाचं आहे, कारण ते समजण्यासाठी तर हा टॉपिक तुम्हाला ठेवण्यात आलेला आहे. त्यासाठी पहिला क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या, डिफाईन द pH अँड द pOH. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे डिफाईन द बफर सोल्युशन. तर बफर सोल्युशन म्हणजे काय, त्याचं तुम्हाला डेफिनेशन लिहायचं आहे आणि त्याचं टाईप्स काय काय आहेत अँड इट्स टाईप्स. हा 3 मार्काचं क्वेश्चन्स विचारलेले आहेत आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा एक क्वेश्चन्स आहे प्रूव्ह दॅट pH प्लस pOH प्रूव्ह दॅट pH प्लस pOH इज इक्वल टू 14. हा सुद्धा भरपूर वेळ विचारलेले क्वेश्चन्स आहेत. हा तुम्हाला 3 किंवा 4 मार्कासाठी विचारलं जाईल. हे थोडं व्यवस्थित वाचून घ्या, परफेक्टली करून टाकायचं. बेस्ट म्हणजे व्यवस्थित परफेक्टली करून घ्यायचं. त्याच्यानंतर पुढचा एक क्वेश्चन आहे एक्सप्लेन द एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. तर वॉटरचं एम्फोटेरिक नेचर आहे ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित परफेक्टली करून घ्या, कारण हा सुद्धा 4 मार्काला विचारण्यासारखा प्रश्न आहे. त्यासाठी जे काही तुम्ही वाचताय ते थोडं व्यवस्थित वाचून घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स येतात. वन ऑफ द प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन. तर प्रॉब्लेम कोणावर त्यांनी विचारू शकतात जास्तीत जास्त, म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ द pH, कॅल्क्युलेशन ऑफ pH अँड अजून एक कुठला आहे सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट. अजून एक आहे सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट. हा दोन्ही पॉईंट्सवरती त्यांनी तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारू शकतात. मेन इम्पॉर्टंट त्याचं आहे pH कसं काढायचं किंवा pOH कसं काढायचं, ते सगळे आहेत. पण त्या सगळ्यापेक्षा pH कसं आपण कॅल्क्युलेशन करतो, त्याचबरोबर सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट आपल्याला कसं कॅल्क्युलेशन येते ते आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. त्याच्यावरती त्याने तुम्हाला क्वेश्चन्स विचारतात. त्याच्यानंतर लास्ट एक क्वेश्चन आहे एक्झाम्पल ऑफ द. हा फार महत्त्वाचा आहे. एक्झाम्पल ऑफ द स्ट्रॉंग ॲसिड. त्याच्यानंतर स्ट्रॉंग बेस, त्याच्यानंतर वीक ॲसिड, त्याच्यानंतर वीक बेस. हा 4 जे पॉईंट्स आहेत स्ट्रॉंग वीक, स्ट्रॉंगमध्ये ॲसिड आणि बेस, वीकमध्ये ॲसिड आणि बेस. हा प्रत्येक चारही एक्झाम्पल थोडं व्यवस्थित वाचून घ्या. म्हणजे वीक ॲसिड म्हणजे कुठल्या येणार आहे, स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे कुठल्या येणार आहे. ते एक्झाम्पल जर तुम्ही व्यवस्थित वाचून घेतलं तर त्या एक्झाम्पल तुम्हाला फायदा होईल तिथं, कारण ह्याच्यात क्वेश्चन्स ह्याच्यावरती ह्या जे पॉईंट्स आहेत एक्झाम्पल ऑफ द स्ट्रॉंग ॲसिड, वीक बेस, वीक ॲसिड, ह्याच्यावरती क्वेश्चन्स फिक्स नसते. त्यासाठी हा 4ही एक्झाम्पल जर तुम्ही वाचला किंवा त्याचं साल्टचं जर तुम्ही एक्झाम्पल वाचून घेतलं तर त्याच्यावरून तुम्हाला समजते की आपल्याला जर ह्याच्यावर जर क्वेश्चन विचारलं तर तुम्ही सॉल्व करू शकता. त्यासाठी त्या क्वेश्चन तुम्ही वाचून घ्यायचा. ओके, आता पुढचा टॉपिक घेऊ आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्स. त्याच्यावर सुद्धा फक्त
5 ते 6 क्वेश्चन्स आहेत, पण त्या टॉपिकसुद्धा 6 किंवा 8 मार्कासाठी आहे, हे सुद्धा तुमचं लक्षात असू दे. चॅप्टर नंबर 4 केमिकल थर्मोडायनॅमिक्स. केमिकल थर्मोडायनॅमिक्स. तर हा टॉपिकसुद्धा फार मोठा आहे. तर हा टॉपिक तुम्हाला किती मार्काचा आहे ॲक्च्युली ते 6 किंवा 8 मार्क्ससाठी हा टॉपिक आहे. त्यासाठी ह्याच्यामध्ये काही असा क्वेश्चन मी काढलेला आहे की ते क्वेश्चन 90% एक्झाममध्ये विचारले जातात. तर पहिला क्वेश्चन असा आहे त्याच्यामध्ये, डिफाईन द एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क. डिफाईन नव्हे तर डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम वर्क. हा मी पहिल्या कशामुळे घेतले म्हणजे हा क्वेश्चन फार वेळ विचारला आहे. तर मॅक्झिमम वर्कसाठी जे आपलं डेरिवेशन्स आहे ते कसं काढायचं आहे, किंवा डब्ल्यू मॅक्स आपण कसा काढतो, त्यालाच आपण मॅक्झिमम वर्क म्हणतो. ते कसं काढतं, स्टेप बाय स्टेप तिथं लिहावं लागणार आहे. हा क्वेश्चन्स तुम्हाला 4 मार्कासाठी विचारलेले आहेत. त्यासाठी हा क्वेश्चन मी ह्या टॉपिकमध्ये पहिल्यांदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर डिफाईन द बॉन्ड एन्थॅल्पी. म्हणजे बॉन्ड एन्थॅल्पीचं डेफिनेशन 2 ओळीमध्ये व्यवस्थित लिहायचं, ते तुम्ही वाचून घ्या. त्याच्यानंतर एन्थॅल्पी ऑफ द व्हेपोरायझेशन. व्हेपोरायझेशन म्हणजे काय, त्याचं डेफिनेशनसुद्धा तुम्हाला इथं विचारण्यात आलेले आहेत. ओके, हा 2 डेफिनेशन व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यानंतर पुढचा एक थर्ड क्वेश्चन्स आहे, स्टेट द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. स्टेट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. टी मीन्स थर्मोडायनॅमिक्स फॉर कुठल्या प्रोसेससाठी, आयसोथर्मल प्रोसेससाठी. फॉर आयसोथर्मल प्रोसेस. कारण हा आयसोथर्मल प्रोसेस असा आहे की प्रत्येक वेळी एक्झाममध्ये ह्याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत. स्टेट द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक फॉर द आयसोथर्मल प्रोसेस. म्हणजे हा फक्त मला एका मार्कासाठी आहे. म्हणजे आयसोथर्मल प्रोसेससाठी किंवा ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी किंवा रिव्हर्सल प्रोसेससाठी फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगते ते तिथं आपल्याला लिहायचं आहे. त्यासाठी हा सुद्धा मी क्वेश्चन चॉईस केलेले आहेत. त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन घेतलं तर, साइन कन्व्हर्शन ऑफ द क्यू अँड डब्ल्यू. साइन कन्व्हर्शन ऑफ द क्यू अँड डब्ल्यू. म्हणजे प्लस क्यू कधी असतात आणि नेगेटिव्ह क्यू कधी असतात, त्याचबरोबर प्लस डब्ल्यू कधी असतात आणि मायनस डब्ल्यू कधी असतात. म्हणजे हीट पॉझिटिव्ह किंवा हीट रिलीज किंवा हीट अब्सॉर्प्शन, वर्क इज डन अँड वर्क इज डन ऑन सिस्टम अँड वर्क इज डन ऑन द सरेन. जे क्वेश्चन्स रिलेटेड आहे म्हणजे साइन कन्व्हर्शन जे आपण म्हणतो त्या क्वेश्चनवरती 100% तुम्हाला एक क्वेश्चन असतात. त्यासाठी जे साइन कन्व्हर्शनचा पार्ट आहे, क्यू पॉझिटिव्ह कधी असतात आणि क्यू नेगेटिव्ह कधी असतात, त्याचबरोबर डब्ल्यू पॉझिटिव्ह कधी असतात आणि डब्ल्यू नेगेटिव्ह कधी असतात, हे थोडक्यात जे तुम्हाला डायग्राम दिलेले आहेत बुकमध्ये त्या डायग्राम व्यवस्थित वाचा. त्याच्यावर तुम्हाला सगळं व्यवस्थित दिलेले आहेत. ओके, ते जर तुम्ही एकदा पाहून घेतलं तर तुम्हाला हा क्वेश्चन्स इझिली समजणार आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट एक क्वेश्चन मी घेतो, स्टेट अँड एक्सप्लेन. हा सुद्धा फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे. स्टेट अँड एक्सप्लेन द Hess's law of constant heat summation. Hess's law of constant heat summation. हा सुद्धा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन थोडं व्यवस्थित वाचून घ्या. कॉन्स्टंट हीट समेशन ह्याच्यावर सुद्धा भरपूर वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत. हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. तर हा जर क्वेश्चन तुम्ही परफेक्ट करा, कारण हा भरपूर विचारलेले आहेत. असं नाही की हा विचारत नाही, तसं नाही, हा 100% तुम्हाला विचारलं जाईल. ते क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या. ह्याच्याच लॉचं एक डायग्राम आहे. त्याच्यानंतर आपण जे एखादा रिॲक्शन होत असेल तर त्या सिंगल पाथने होते का किंवा 2 पाथ किंवा 2 मेथड यूज करून ते रिॲक्शन करावं लागते, तेच तुम्हाला ह्याच्याच लॉमध्ये दिलेले आहेत. ते व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यानंतर शेवटचा एक क्वेश्चन आहे लास्ट, प्रॉब्लेम्स.
जे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहे त्याच्यावर सुद्धा ह्या टॉपिकवर एक क्वेश्चन मात्र 100% असतात. ते प्रॉब्लेम बघा कशावर आहेत. प्रॉब्लेम बेस्ड ऑन कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड एन्थॅल्पी. हे लक्षात ठेवा. STANDRD स्टँडर्ड एन्थॅल्पीवरती जे एक्झाम्पल आहे, जे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत बुकमध्ये, ते एक्झाम्पल थोडं व्यवस्थित वाचून आहे. कारण जे आपलं एन्थॅल्पी कसं काढतो, त्याचबरोबर स्टँडर्ड एन्थॅल्पी कसं काढतो, त्याच्यावरती मॅक्झिममली क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत. तर हे क्वेश्चन किती मार्काचं असेल तर